नायगाव पश्चिमेच्या बीच कॉम्प्लेक्समध्ये बॅडमिंटन अडकलेल्या शटरकॉक काढण्यासाठी गेलेल्या 15 वर्षीय मुलाला विजेचा धक्काने मृत्यू झाला आहे। शुक्रवारी संध्याकाळी 7च्या सुमारास ही घटना घडली। आकाश संतोष शाहू असे ह्या मृत्यू झालेल्या मुलाचं नाव आहे। नायगाव पश्चिमेच्या परिसरात बीच कॉम्प्लेक्स ह्या सोसायटी आहे। या सोसायटीच्या आवारात शुक्रवारी संध्याकाळी आकाश शाहू हा त्यांनी 3 ते 4 मित्र बॅडमिंटन खेळत होते। बॅडमिंटन खेळताना त्याचा शटरकॉक हा पहिल्या मजल्यावरील सज्जावर अडकला होता। तो काढण्यासाठी आकाश वर चढला होता, मात्र त्या ठिकाणी असलेल्या एसीचा विजेचा प्रहार जोरदार धक्का लागून तो खाली कोसळला। त्याला तातडीने उपचारासाठी दाखल केला होता, मात्र त्याचपूर्वी त्याचा मृत्यू झाला। ही घडलेली घटना तिकडच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झाली आहे। आकाश हा सेंट जोव्हियर हायस्कूल मध्ये इयत्ता 10वीला शिकत होता। या घडलेल्या घटनेमुळे कॉम्प्लेक्स मध्ये एकच शोकाकूळ पसरलेली होती। या प्रकरणी माणिकपूर पोलीस ठाण्यात अपमृत्यूची नोंद करून पुढचा तपास सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिलेली आहे। या संदर्भात घडलेल्या घटनेमुळे या संपूर्ण प्रकरणाची चौकशी व्हावी अशी स्थानिक नागरिकांनी देखील केली आहे। या सगळ्या प्रकरणावर तिकडच्या स्थानिक नागरिकांनी काय म्हटले हे देखील ऐकूया। गीता आहे, जॉन्स अपार्टमेंट मध्ये राहते मी। आमच्या सोसायटीचा मुलगा आहे आकाश म्हणून, तो आकाश शाहू म्हणून, त्याचं 15 वर्ष आहे आणि तो आता शेड्यूल खेळत होता मागे आणि वरती चढला, कॉक अडकला म्हटलं आणि शॉक लागला आणि तिथेच मेलावरी बीच कॉम्प्लेक्स मध्येच राहते A10 मध्ये। आणि ही महिला आल्यापासून काही ना काय उधम करत आहे, सगळ्यांना त्रास देते, मारते, कोणाला घरी येऊन देत नाही, काही विषय असेल तर बोलायला देत नाही ती। आज तर अति झाला, एका मुलाचा मृत्यू झाला। आम्हाला खूप वाईट वाटते ते। आम्ही तिला इथे राहून देणार नाही। कुठलाही लीगल अनलिगल जे काय आहे आम्ही करणार आणि तिला बाहेर काढणार, आणि ती वेडी असेल तर वेडे हॉस्पिटलमध्ये टाकणार, पण आम्ही तिकडे तिला इथे ठेवणार नाही। हे आमचं ठरलेलंच आहे सगळ्यांचा।